आपली पब्लिक लाकडा आपली होलीला पूर्ण जो विषय आहे ना तो पुष्पा 2 सारखा झालेला आहे सेम 100% आपली काम उत्साही आणि आमचा शकुला ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही होली घालतो आमच्या गावासाठी भरून लाकडं आणलेले न भूतो न भविष्य ती असे गावच्या पोरांनी आणि आपल्या गावच्या पोर भरून लाकडं आणली आणि भविष्यात त्याच्या आधी कधी कुणीच लाकडं एवढी आणली नव्हती आणि वाघिणी वन साइड गावच्या वाघिणी तर मंडळी आपली पब्लिक मजबूत आहे आज कारण की राडा होणार आहे आणि पोर नाही ऐकणार अजिबात नाही ऐकणार कारण की आज विषय टॉपचा आहे कारण की होलीच्या आदल्या दिवशी जी चोर हालकुंडाची मजा असते ना मंडळी लय खतरनाक मजा ती वेगळीच पण आता चाललोत ही पब्लिक आहे गावची मंडळी आहे ती एकत्र येतात शिमग्याला आणि हीच मजा असते दरवर्षीच माझ्या बघायला भेटते आपल्याला आणि हेच ते प्रेम असतं एक बघू शकता लय पब्लिक आहे इथं ही अशी कधी भेटणार नाही फक्त ही पोरं आपल्याला शिमग्यालाच बघायला दाखवतो तुम्हाला मजबूत पब्लिक आहे आज वन साइड निघणार आहेत वाघ हे बघा जरा धाव चाललेत आणि मंडळी की मजा आहे ना आजची लय खतरनाक मजा आहे कारण की पोरांचा जो जल्लोष आहे आजचा संघ कबड्डी खेळणं हा जरुरीच आहे पण आता आपण चाललो आपण काय चाललो लाकडा आपली होलीला पूर्ण पाहिजे कमी पडली नाही पाहिजे ही आपली आता तुम्ही बघितलाच असाल हालकुंडांची जी मजा असते होलीच्या आदल्या दिवशी रात्रभर इकडं तिकडं कुठं पण जाऊ आणि हालकुंडा गोळा करू आणि पावर फक्त ही कोकणातच मिळेल ही आत्ताची जनरेशन काय कामाची नुसती फोनवर बोलते तो बघा आत्ताची जनरेशन काय कामाची नुसती फोनवर झुपलीत बाबा हालकुंड आल्याला तू आलायस आणि हे असले फालतू धंदा करतोस अरे कसला एक काठी तरी गोळा केलीस काय एक तरी अरे राहुल भाऊ दोन शब्द पोरांबद्दल 2 शब्द आपली काम उत्साही येत आणि हे नाही भेंडी लाकडं कोणच दिसतं ना आता आल्या वाजता बघा आमचा राहुल आमच्या भाऊला मंडळी ते घाम आलाय जिमला तर जायच ना जातोस काय जातो रोज जिमला जातो बघा एवढा मोठा लाकूड आणलाय बघू शकता मंडळी तुम्ही आमचा प्रवीण भाऊ वन साइड वाघ भगवेटो मित्र माझा फोटो काढ भाऊ आमचा टोपी घालताय लाकडाचं नाव नाही नुसतं काट्या वाजवतायत झालं काम नाही दाम ना हालू नको मंडळी रायडर पण आले तिथं स्प्लेंडरचे रायडर आमच्या प्रवीण भाऊनी जाम मोठा लाकूड आणलाय लाकूड आहे का दगड आहे अरे लाकूड आहे
मस्त काम पचीस केलाय तो. वन साइड निघणार आता वाघ वन साइड. मंडळी ही आपली पब्लिक ज्या मोठ्या लाकूडाला जाम मेहनतीला काही शब्द नाही मला सुचत. वन साइड हालत नाही एवढा मोठा लाकूड आणलाय मंथन. एवढा आता मोठा लाकूड काढलाय, तुला काय बोलायचंय? दगडी बिगडी आमच्या लाकूड 1-1.5 फूट वरती काढला खांद्यानी. खांद्याचा पूर्ण चंदा झालाय तरी मी चालतो लोक. आता मिशन दुसरा मोठा लाकूड याच्यापेक्षा साल्टी गेली भावाची. भले साईज कमी आहे, तोड द्या भले साईज कमी आहे पण लांबी लय मोठी आहे. कसली जोड द्या आमच्या हत्याराला जोड द्या. हत्याराला जोड द्या. वन साइड लाकूड आणलाय पण तर मंडळी हत्यार टॉपचा आणलाय कारण की मेहनत पण जाम आहे. हा बघा फुटलाय बिटलाय इथं. तेवढं नशीब नशीब थोडासा लागलाय म्हणजे दाखवायला तुम्हाला लागलेला. हो नाद लागतो आणि शिमगा असा सण आहे नादच नाही. नादच नाही मंडळी लय घेतो आम्ही पण मथुर सारखा एक. आता बैल घ्यायचा एक कारण गावालाच की राहायचंय. गावालाच राहायचं. आता तबेला बांधायचा इकडं आणि सगळा सोडून तबेला सांभाळायचा आणि म्हशी पाण्यावर न्यायच्या दररोज. रोज म्हशी पाण्यावर न्यायच्या पाजायला. मग ताशेवाला कुठे गेलं? ताशेवालं कसलं वाजवलं आणि आता झोपलं. एक लाकूड ना ट्रक आलाय आपला. काय नेमकं तिथं जा ट्रक आणलाय. ट्रक अख्खा भरला इथनं दमत आता हे आमचे सनील सर नुसत्या भांड्या मारते तिथं. ट्रक आलाय की नाही काय माहिती. पाणी घेऊन ये. हा मंडळी लाकडं आणली फुल टेम्पो वरून. टॉपचा हत्यार आपला टाकतात आता आपण आणलेला आणि टॉपचा हत्यार. उचलून घे. हा उचलून घ्या फक्त उचलून घे. आता लास्ट जोर आहे त्यांचा. 1 2 3 माफिया पुष्पराज. आता मला पुष्पराज मूवी आहे ना त्या मूवीची जरा डायरेक्ट टेम्पो वरून नाद लागतो मंडळी. नाद लागतो. बोल पैशासाठी ना नावासाठी आम्ही होली घालतो आमच्या रामसोनी गावासाठी. आज जल्लोष आणि हाच उत्सव आपल्या शिमग्याचा आणि आपल्या चालक मालक सगळे आमचे. आता डबल मेहनत उतरवायसाठी वन साइड वाघ. आजचा जो विषय आहे ना तो पुष्पा 2 सारखा झालेला आहे. सेम 100%. आपल्या मजुरांनी मस्तपैकी मग त्यांना 100 लाकडं घेऊन आणले. चंदन तू हा होळीसाठी ट्रक भरून लाकडं आणलेले न भूतो न भविष्यती असे कार्यक्रम केलेला आहे. खाली नको. मी त्यांचं गावाकडून अभिनंदन करत आहे. हा तर मंडळी जेवढे कौतुक करू तेवढे कमी आहेत. अगदी अशी लाकडं कधीच यापूर्वी कधी आली नव्हती, परंतु आता ट्रक भरून अगोदर ऑलरेडी जी जुनी जाणती मंडळी आहे त्यांनी अगदी होली भरलेली आहे. आणि ही जी आले आजची होली ही जवळजवळ 20 फूटवरती अंतर जास्ती होऊ शकते एवढी आजची होली आहे. मंडळी आज
उद्या होली होणार आहे आणि आजचा दिवस हालकुंडा आणायचा आणि आपल्या गावच्या पोरांनी आणि आपल्या गावचे पोरं नवतरुण पिढी बघा बॅक साईडला आपली होलीसाठी उद्याच्या होलीसाठी एवढी ट्रक भरून लाकडं आणली आणि भविष्यात याच्या आधी कधी कुणीच लाकडं एवढी आणली नव्हती आजच्या होली, कारण की उद्याची होली एवढी मोठी होणार आहे, एवढी मोठी होणार आहे. मी तुम्हाला उद्या दाखवतोच मी. तर मंडळी उद्याच्या होलीसाठी लाकडं आणलीत वन साइड. हे बघा उद्याची होली एवढी जाम मोठी होणार आहे. ही चहा पिण्याची मजा आहे ना, ही चहा पिण्याची एकदम बेस्ट धुराटलेली आणि मंडळी जो आपण हलकुंडा आणतो आणि हलकुंडा आणल्यानंतर जी रात्रीची चहा भेटते आपल्याला होलीच्या मालावर जी चहा ती आता आम्ही चहा पिणार आहोत. आणि जो आमचे गावचे सुपुत्र आणि आजचे गोपी हे गिरीश भाऊ यादव चंदू चायवाले ते पण आता चांगली गाणं पाठव. तर मंडळी आपली भावलाई सजली आणि सगळी तयारी झाली बघू शकता तुम्ही बॅक साईडला आहे. आणि रात्री आता होम लागेल आणि जो शिमगा आहे शिमग्याची जी मजा आहे ती आपल्याला बघायला मिळणार नाही इथं. आणि रात्रीचा जो मंडळी होलीची पूजा करण्यासाठी काना बनवतात तो मंडळी करतायत वन साईड वाघ या वाघिनी वन साईड काना बनवतायत. कान्यासाठी जागा जी असते ती आधीच जिंकायला लागते, नंतर जागा भेटत नाही. त्यामुळं गावातली बारकी पोरं कणं बनवायसाठी आता ते बघा सगळे कणं बनवून ठेवलं, पूर्ण राऊंड केला. गावचे शेट मोठम शेट हे जरी शेट असले तरी स्वतःला शेट झाले का. आता क्रिकेट पण होणार आहे नाईट अंडरमच्या आणि तयारी चालली पोरांची. प्रॉपर ग्राउंड वगैरे बनवलाय, तयारी करतायत. रात्री मस्त की मजा येणार आहे क्रिकेट खेळायला, कारण की ही मजा वेगळीच असते. ओम सर वाघ हात मोडून घेतलेला आहे तरी पण सने ऍड आहे इकडे आपी ऍड आहे. सनद भोईर आज तुम्ही आलेले नाहीत आणि तुमचा वाटा चालवायला इकडे स्वतः बोलवलंय तिकडे 30 टाके पडलेले आप्पा जनता आलेले आहेत. पब्लिक आपली वन साइड वाघ सगळं वाघ पाण्यात गेलं. गावची पब्लिक बॉल कुठे बॅट कुठे वळतो. आणि अनुभवी खेळाडू भूषण आपल्या मैदानात
हा देखील सुंदर फटका होता, परंतु अतिशय सुरक्षित रक्षण. तसेच या ठिकाणी सुरतवरून आलेले आमचे शकरभाई गायकवाड यांचे उदा स्वागत. आणि नरेन डोबले बघूया आता मात्र ही एक धाव, 2 धावा झालेले आहेत, 8 झालेले आहेत. आणि हा वाघर डायरेक्ट षटकार मारलाय 1 साइड. वा वा. या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकला तर त्यांना 1001 रुपयाची बक्षीस देण्यात येणार आहे. पहिला नंबर आलाय. मारताय की फोटो. वाघिणी 1 साइड. गावच्या वाघिणी त्या सगळ्या. गावाची मिरवणी ओळे करत आहेत. त्यांच्यानी काय ना फायनली तो दिवस आला आणि तो पूर्ण पण झाला. सिमग्याचा जो दिवस होता मंडळी एकदम मस्त झालाय. पण लागलेला आता. पप्पी घे त्याची, पप्पी घे.